क्लस्टर बॉम्ब हा नॉर्मल मिसाईल मधूनच फायर केला जातो. म्हणजे नॉर्मल मिसाईल ही हवेत उडते आणि त्यामध्ये छोटे छोटे 2-2, 2.5 किलोचे बॉम्ब हे ठेवलेले असतात. आणि ज्यावेळी मिसाईल ही त्याच्या टार्गेटच्या जवळपास 7-8 किलोमीटर जवळ येते, त्यावेळी मिसाईलचं समोरचं तोंड हे उघडलं जातं आणि त्यातून 20 ते 40 म्हणजे काही काही मध्ये 50-50 क्लस्टर बॉम्ब सुद्धा ठेवलेले असतात. आणि हे छोटे छोटे 2-2, 2.5 किलोचे बॉम्ब हे 7 ते 8 किलोमीटर परिघामध्ये पसरले जातात आणि ते तेवढ्या एरियाला डॅमेज करतात. आता एअर डिफेन्स सिस्टीमसाठी सुद्धा हे बॉम्ब हवेत नष्ट करणं हे जवळपास अशक्य असतं, कारण की हे बॉम्ब ही संख्येने जास्त असतात आणि साईजनं छोटे असतात. आता एअर डिफेन्स सिस्टीमच्या 2-4 मिसाईलनी जरी यातले 4-5 बॉम्ब नष्ट केले तरी काही ना काही बॉम्ब हे जमिनीवर पडतात आणि ते बॉम्ब जमिनीवर पडल्यानंतर ते काही ना काही डॅमेज करतात. आता 7-8 किलोमीटरचा परिघ म्हणल्यानंतर बऱ्याचदा हे बॉम्ब सिव्हिलियन एरियाज मध्येच पडतात, कारण की कोणत्याही देशाची जी मिलिटरी साईट असते ती 8-10 किलोमीटरची काही नसते. त्यामुळे या मिसाईलमुळे सिव्हिलियन टार्गेटला डॅमेज होणं हे क्रमप्राप्त आहे.